तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा 2024 ची जी निवडणूक संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे की सर्वात कमी मताने निवडून आले 5 जे आमदार आहेत, आज ते आमदार कोण आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, 5व्या क्रमांकावरती आहे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार रूपसिंग नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव यांचा अवघ्या 1121 मतांनी पराभव केला मित्रांनो। आणि मित्रांनो, 4थ्या क्रमांकावरती येतात आपले बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गायकवाड संजय रामभाऊ यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचा अवघ्या 841 मतांनी पराभव केलेला आहे मित्रांनो। आणि 3ऱ्या क्रमांकावरती येतात आपले बेलापूर विधानसभेची जागाही अशा जागांपैकी एक आहे जिथे विजयाचे अंतर खूपच कमी होते। नवी मुंबईतील या जागेवरून भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी निवडणूक लढवली आणि त्या अवघ्या 377 मतांनी विजयी झाल्या। त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटांचे उमेदवार संदीप गणेश नाईक यांचा पराभव केला आणि अगदी 377 मतांनी ते विजयी झाले असं आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, 2ऱ्या क्रमांकावरती येतं आपले साकोली मतदारसंघ आणि साकोली मतदारसंघ याचा उल्लेख करायचा कारण इतकाच की या ठिकाणी काँग्रेसचे एक दिग्गज नेते आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा चेहरा काँग्रेसने पुढे केलं होतं। त्यांचा चर्चा आपण याच्यावरती होण्याचं कारण एकच आहे की नाना पटोले म्हणजे साकोली मतदारसंघाचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष नाना पटोले हे देखील सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या 2ऱ्या स्थानी आहेत। म्हणजे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा अवघ्या 208 मतांनी पराभव केला मित्रांनो। नाना पटोले म्हणजे एक काँग्रेसचं खूप मोठं नाव आपण म्हणू शकतो की एक दिग्गज नेते म्हणू शकतो। महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, अगदी 208 मतांनी त्यांनी भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव केलेला आहे। तर मित्रांनो, 1 नंबरला जे उमेदवार येतात, तर 1 नंबरच्या उमेदवाराची घोषणा करायच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही हे असेल तर कमेंट्स करून नक्कीच तुम्ही मार्गदर्शन द्या। तर मित्रांनो, 1ल्या क्रमांकावरती जे आहेत ते मालेगावमध्ये विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम म्हणजेच AIMIM चे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी सर्वात कमी मतांनी विजय मिळवला आहे। त्यांनी इंडियन सेक्युलर लॉर्जेस असेंब्ली ऑफ महाराष्ट्राचे उमेदवार आसिफ शेख राशीद यांचा अवघ्या 162 मतांच्या फरकाने पराभव केलेला आहे मित्रांनो। 162 म्हणजे आपण अगदी हे म्हणू शकतो की हा खूपच निसरता पराभव। असे हे आपल्या महाराष्ट्राचे 5 आमदार की जे काटावरती 5 झाले असं म्हणू शकतो की ते अगदी कमी फरकाने या ठिकाणी आपले निवडणूक लढवून आणि त्या ठिकाणी आमदारपदी विराजमान झालेले आहेत। अगदी तुल्यबळ आपण त्यांचं हे म्हणू शकतो, याप्रमाणे त्यांचा एक विजय झालेला आहे। तर मित्रांनो, हे 5 उमेदवार ज्यांना महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये सर्वात कमी मतांनी ते निवडून आलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।